हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरची एक्झरसाइज 1.3 स्टार्ट करूयात. तर पहा, क्वेश्चन नंबर 1 काय आहे. इफ ए इज इक्वल टू सेट दिलेला आहे 3, 5, 7, 9, 11, 12. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू of each of the following. We have to write the truth value of following question. First question is, there exists x belongs to a such that x minus 8 is equal to 1. आता इथं सिम्बॉल कुठला आलंय? देअर एक्झिस्ट आलंय. म्हणजे ऍट लिस्ट वन इलेमेंट ह्या सेट मध्ये असला पाहिजे की तो ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय केला पाहिजे. कमीत कमी एक इलेमेंट आहे का बघा. 9 आहे. 9 मायनस 8 इज इक्वल टू 1 ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतं. म्हणून ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? 1 असेल. ट्रूथ व्हॅल्यू ह्याची काय असेल? टी असेल. मग कसं लिहायचं याला? कसं लिहिता येईल? इट्स truth value is t since तिथं कुठला आहे? there exist 9 belongs to a such that 9 minus 8 is equal to काय होईल? 1 होईल. म्हणून ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? टी आली. समजलं? आता जर समजा इथं फॉर ऑल असतं तर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली असती? फॉल्स झाली असती. का बरं? कारण सर्वच्या सर्व ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतात का? इथं जर 3 ठेवला, 3 मायनस 5 इज इक्वल टू 1 येईल का? नाही. म्हणून देअर एक्झिस्ट असल्यामुळं ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? टी आली. आता पहा क्वेश्चन नंबर सेकंड काय सांगतो? फॉर ऑल x बिलॉंग्स टू ए एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इवन नंबर. आता पाहूयात आपण ह्याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी इथले सर्वच्या सर्व इलेमेंट आपल्याला ठेवावे लागतील. कारण फॉर ऑल आहे. फॉर ऑल म्हणजे सर्वच. ए मधले सर्वच इलेमेंट आपल्याला ही प्रॉपर्टी इवन नंबर देतील ह्या ठिकाणी. तर पाहूयात, आपण जर समजा 3 ठेवला, 3 स्क्वेअर प्लस 3 इज इक्वल टू काय होईल? 9 प्लस 3 इज इक्वल टू 12. इज 12 इवन नंबर? येस, इट इज इवन नंबर. इफ वी पुट 5 स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू काय होईल? 25 प्लस 5 इज इक्वल टू 30. इज 30 इवन नंबर? यस. त्याच्यानंतर 7 ठेवा. 7 स्क्वेअर प्लस 7 काय होईल? 49 प्लस 7 इज इक्वल टू किती होईल? 56 होईल. 56 कसा आहे? इवन नंबर आहे. हा पण इवन नंबर आहे. हा आहे. आता राहिला पुढचा कुठला? 9 स्क्वेअर प्लस 9 किती होईल? 81 प्लस 9 इज इक्वल टू किती होईल? 90. त्याच्यानंतर 11 ठेवला. 11 स्क्वेअर प्लस 11 किती होईल? 11 स्क्वेअर 121 प्लस 11 म्हणजे किती येईल? हे 132. हा पण इवन आहे. 12 ठेवा. 12 स्क्वेअर प्लस 12 144 12 चा स्क्वेअर प्लस 12 किती येईल? हे 1156. पहा, हा पण इवन आहे. हे सर्वच्या सर्व नंबर कसे आले? इवन नंबर्स आले. म्हणून बघा, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इवन नंबर. इट्स ट्रूथ व्हॅल्यू देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? मग टी आली. कारण समजलं? कारण आपल्याला एक्सच्या ठिकाणी
हे ए मधले सर्वच्या सर्व इलेमेंट घेऊन आपण चेक केलं, हे सर्व इव्हन नंबर आले, म्हणून ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? टी आली. आता तुम्ही म्हणाल इथं जर सिम्बॉल देअर एक्झिस्ट असतं तर हे बरोबर आलं असतं का? यस, कारण देअर एक्झिस्ट साठी कमीत कमी एक लागतो, कमीत कमी तर एक आहे, जास्तीत जास्त किती का असणार, म्हणून ह्याची ट्रूथ व्हॅल्यू तिथं पण टी आली असते. त्याच्यानंतर पहा बघा, आता देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर लेस दॅन 0. आता मला सांगा एक्स स्क्वेअर लेस दॅन 0 ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ असा होतो की तो निगेटिव्ह नंबर आहे. मला सांगा हे सर्व कसे आहेत? पॉझिटिव्ह नंबर आहेत. ए मध्ये सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह नंबर आहेत आणि स्क्वेअर ऑफ एव्हरी निगेटिव्ह और पॉझिटिव्ह नंबर्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मग मला सांगा देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0 असं म्हटलंय, तर इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ असेल, कारण कुठल्याही संख्येचा स्क्वेअर हा निगेटिव्ह नसतो. त्याच्यानंतर पहा फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स इज अन इवन नंबर. फॉर ऑल मला सांगा ए मध्ये 3, 5, 7, 9, 11 आणि 12 हे नंबर्स आहेत. एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स इज अन इवन नंबर फॉर ऑल म्हणतोय. मग सर्वच्या सर्व इवन नंबर आहेत का? नाहीत. मग इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? मग एफ असेल. आता 5 क्वेश्चन बघा. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट 3x + 8 इज ग्रेटर दॅन 40. आता असा कमीत कमी असा एक तरी इलेमेंट असला पाहिजे ए मध्ये की एक्सच्या ठिकाणी जर आपण ती व्हॅल्यू ठेवली तर 40 पेक्षा कसा आला पाहिजे? ग्रेटर आला पाहिजे. असा कुठला आहे? कमीत कमी एक इलेमेंट आपण ठेवू. सर्वात मोठा ठेवूयात. हे 3 × 12 + 8 इज इक्वल टू काय येईल? हे 36 + 8 इज इक्वल टू किती झालं? 44. 44 कसं आहे? 44 ग्रेटर दॅन 0 आहे. यस, इट इज करेक्ट. देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू कशी असेल? मग इज टी. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? टी असेल. इज इट राईट? त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए 2x + 9 इज ग्रेटर दॅन 14. आता पहा इथं काय म्हटलंय? ए मध्ये असे सर्वच्या सर्व इलेमेंटसाठी ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होते. याचा अर्थ असं म्हणतोय. मग मला सांगा ए मध्ये किती आहे? 3 ठेवा आपण. 2 × 3 + 9 किती होईल? 6 + 9. 6 + 9 15. 15 ग्रेटर दॅन 0 आहे. सॉरी, 15 इज ग्रेटर दॅन 14 आहे. खरं आहे, करेक्ट आहे. आता काय करूया? 3च्या ठिकाणी 5 ठेवूया. 2 × 5 + 9 इज इक्वल टू काय होईल? 10 + 9 19. 19 पण कसं असेल? ग्रेटर दॅन 14 आहे. मला सांगा आता कमीत कमी छोट्यातला छोटा नंबर होता 3 जर ठेवला आपण तर 14 पेक्षा 15 यायलंय. 15 ग्रेटर दॅन 14 आहे. म्हणून पुढचे नंबर तर कसे आहेत? मोठे आहेत. निश्चितच काय येईल? ते 14 पेक्षा मोठे येतील. म्हणून इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज
कॅपिटल टी ट्रू असेल, याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, ट्रू असेल. तर हा आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट झाला. आता पहा क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड पहा. क्वेश्चन नंबर सेकंड काय आहे, तर क्वेश्चन नंबर आहे सेकंड, राईट द ट्रूथ, राईट द डुअल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. काय काढायचे आपल्याला, डुअल काढायचे. पण मित्रांनो लक्षात ठेवा, हा जो क्वेश्चन आहे डुअल आपल्यासाठी कोरोनामुळं 2 वर्षापासून जो काही डिलीट केलेला सिलेबस आहे तो हा डुअल आहे. अतिशय सोपा पार्ट आहे. पण ह्या वर्षीच्या एक्झाम म्हणजे जी काही मार्च 2022 मध्ये जी काही आपली महाराष्ट्र बोर्डाची एक्झाम होणार आहे, तर त्याच्यामध्ये हा पार्ट डिलीट केलेला आहे. तरी आपण हा इथं पाहणार आहोत, तरी तुम्हाला लक्षात राहावं म्हणून मी सांगितलं. तरी बघा, पी और क्यू अँड आर डुअल काढताना लक्षात घ्या, ऑर असेल तर अँड घ्यायचं, अँड असेल तर ऑर घ्यायचं. मग ह्याचा डुअल काय येईल, पी अँड, आणि तुम्हाला मी सांगितलंय पी क्यू आर स्टेटमेंटमध्ये नो चेंज. ऑर असेल तर अँड, क्यू अँड आहे, ऑर आर, हे झालं ह्याचा डुअल. समजलं. त्याच्यानंतर पी, पी अँड ह्याचं काय होईल डुअल, पी ऑर क्यू अँड आर. आलं. त्याच्यानंतर इथं ऑर आहे, काय होईल, पी अँड क्यू ऑर आर अँड यस. एकदम करेक्ट. त्याच्यानंतर हे पी ऑर, आता निगेशनला निगेशन ठेवायचं सांगितलं, निगेशन क्यू. आता इथं काय येईल, हे निगेशन पी आहे, तर काय येईल मग इथं, निगेशन पी ऑर आहे अँड क्यू ब्रॅकेट क्लोज. हे अँड आहे तर ऑर येईल, निगेशन आर अँड आहे ऑर यस. हे झालं याचा डुअल. आता त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, हे काय होईल, निगेशन पी अँड आहे और निगेशन क्यू अँड आहे और पी और आहे अँड क्यू अँड आहे और निगेशन आर. हे क्लोज. ह्या पद्धतीनं आलं. आता क्वेश्चन नंबर 7 बघा, खूप सोपा आहे हे. आता हे काय होईल, निगेशन पी और आहे अँड क्यू ब्रॅकेट क्लोज अँड आहे और पी और निगेशन क्यू और निगेशन यस. हे झालं याचं ड्युअल. समजलं. आता तुम्हाला सांगितलंय सी म्हणजे कॉन्ट्रॅडिक्शन आणि टी म्हणजे टोटोलॉजी. सी असेल तर काय घ्यायचं, टी. और आहे अँड, पी अँड आहे और, क्यू और आहे अँड आर. क्लोज. आता बघा हा क्वेश्चन कसं काढायचं, ह्याच्यामध्ये काय आहे, निगेशन पी जशास तसं, और आहे अँड झाला, हे क्यू अँड आहे और आर, अँड च काय होईल और, आणि टीचं काय होईल सी. टीचं काय होईल सी. त्याच्यानंतर आता लास्ट क्वेश्चन याच्यातला डुअल मधला, पी और आहे अँड क्यू, हे ऑरच काय होईल अँड, सीच्या ठिकाणी काय होईल टी. हे झाले टोटल डुअलचे क्वेश्चन्स. आता बघा, आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे
राईट द निगेशन ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. तर आपण निगेशनचे रूल काही घेतले होते. त्याच्यामध्ये निगेशन ऑफ कंजक्शन, निगेशन ऑफ डिजेक्शन है का नाही. तर मला सांगा ह्याच्यामध्ये काय आहे. तो काय ही इथून इथपर्यंतची स्टेटमेंट म्हणजे पी समजायचं आणि हे क्यू. आता आपल्याला माहित आहे इथं ऑर आहे. ऑर म्हणजे निगेशन ऑफ, निगेशन पी ऑर क्यू. ह्याचं निगेशन डी मॉर्गन्स लॉ आपण घेतला होता. निगेशन पी ऑर असेल तर अँड निगेशन क्यू सेपरेट निगेशन येतं. आलं का लक्षात. म्हणजे निगेशन ऑफ डिजेक्शनचा आपण इथं रूल यूज करणार आहोत. ह्याला काय करायचं पी. आता इकडं लक्ष द्या. हे इकडची बाजू घेऊ. निगेशन पी, निगेशन पी म्हणजे ह्याच्या अपोजिट. ह्याच्या अपोजिट कसं येईल मग. म्हणजे एक्स प्लस 8 हे ग्रेटर दॅन आहे. आता तुम्हाला माहित आहे मॅथ मध्ये कुठलेही दोन नंबर एक तर इक्वल असतात किंवा ग्रेटर असतात किंवा लेस असतात हे का नाही. ह्याला म्हणायचं लॉ ऑफ ट्रिचोटॉमी, लॉ ऑफ ऑर्डर रिलेशन. ज्यावेळेस आपण दाखवतो नंबरचं त्याच्यामध्ये काय असेल, एकतर कुठल्याही दोन नंबर्स हे एकतर ग्रेटर असतील, लेस असतील किंवा इक्वल असतील. या तीन पॉसिबिलिटी असेल. हे ग्रेटर आहे. उरले दोन साईन कुठले, लेस आणि इक्वल. म्हणून लेस दॅन इक्वल टू कसं लिहितो आपण, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू असे साईन लिहितो आपण. मला सांगा ह्याचं काय येईल मग. लेस दॅन इक्वल टू 11 हे अँड झालं. ऑरचं काय झालं अँड. y मायनस 3 इज इक्वल टू 6 आहे. इज इक्वल टू 6 आहे म्हणजे नॉट इक्वल टू 6 असं लिहू शकतो आपण. इक्वल टू आहे म्हणजे नॉट इक्वल टू करायचं. आता पहा, आता सिमिलरली हा डिजेक्शनचा रूल होता. कंजक्शनचा रूल काय असेल, निगेशन ऑफ पी अँड क्यू. काय होता रूल सांगा, निगेशन पी और निगेशन क्यू असा होता हे का नाही. तर मला सांगा आता ह्याच्यामध्ये इथं अँड आहे. अँडच्या ठिकाणी काय होईल, ऑर येईल. इकडे बघा. आणि ह्याचं निगेशन दोघांचंही म्हणजे काय येईल, हे 11 हे लेस आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू. लेसला सोडून दिले दोन साईन कोणते राहतात मग, ग्रेटर दॅन आणि इक्वल टू. 15 अँडच्या ठिकाणी काय होईल, ऑर. हे 25 ग्रेटर आहे तर लेस दॅन इक्वल टू 20. हे झालं ह्याचं निगेशन. आता पहा, आता आपल्याला जे काही निगेशनचे रूल आहेत आपण 5 रूल पाहिले होते. त्याच्यामध्ये आता क्वेश्चन नंबर बघा थर्ड. क्वेश्चन नंबर थर्ड कसं सोडवणार, तर मला सांगा ह्याच्यामध्ये कनेक्टिव्ह कुठला आलाय विचार करा. ह्याच्यामध्ये कनेक्टिव्ह कुठला आहे, इफ अँड ओनली इफ हा कनेक्टिव्ह आहे. म्हणजे पी डबल इम्प्लाईज क्यू. ह्याचं आपल्याला काय काढायचंय, निगेशन. तर ह्याचा रूल काय होता सांगा, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी हा रूल होता डबल इम्प्लिकेशनचा. आता काय करूया, हा रूल आपल्याला माहित झाला कारण आपल्याला ह्याचं निगेशन काढायचं ना. मग ह्याच्यामध्ये आता स्टेटमेंट ठेवा. इथून इथपर्यंत काय असेल, हे पी आणि हे त्याच्या पुढचं काय क्यू. तर बघा काय येईल मग, हे सेंटेन्स काय होईल, हे पी आहे ना, इथून इथपर्यंत पी आणि हे पुढचं क्यू. ह्याला कसं होईल, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. इथं अँड आलंय, अँड किंवा बट पुढची स्टेटमेंट क्यू. हे क्यू आहे म्हणजे हेच निगेशन क्यू. निगेशन क्यू काय होईल, बट इट इज नॉट अ रोम्बस.
हे कसं आलं? कारण आपला हा रूल आहे. आता मला सांगा, हे पहिलं झालं बघा, पी अँड निगेशन क्यू. पी म्हणजे इथून इथपर्यंत, अँड म्हणजे बट, निगेशन क्यू म्हणजे इट इज नॉट अ रोम्बस. और क्यू, क्यू म्हणजे काय? इट इज अ रोम्बस but quadrilateral is not square. is not a square. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला हा रूल आपल्याला माहीत असला पाहिजे. त्याच्यावरून आपण हे काढू शकतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. आता बघा, इथं मला सांगा क्वेश्चन नंबर नेक्स्ट काय होईल? क्वेश्चन नंबर नेक्स्ट काय आहे? इट इज कोल्ड अँड रेनिंग. ह्याच्यामध्ये कनेक्टिव्ह कुठला आहे? अँड आलाय. अँडचं सांगितलं होतं, म्हणजे ह्याचं काय होईल? इट इज अँड आहे, निगेशन, पीचं निगेशन, क्यूचं निगेशन. इट इज नॉट कोल्ड और नॉट रेनिंग. हे झालं. आता बघा, त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचंय? पुढचं, इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल, असं वाक्य आहे. ह्याच्यात कनेक्टिव्ह बघा कुठला आहे? इफ डॅश देन आहे, हा कनेक्टिव्ह आहे. तर ह्याचं काय काढायचं आपल्याला? अगोदर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहा आणि त्याच्यानंतर त्याचं काय काढा? निगेशन काढूया. आता बघा, हे इथून इथपर्यंत जे आहे त्याला काय म्हणू? पी. आणि त्याच्या पुढचं दॅनच्या नंतरची जी स्टेटमेंट आहे ते काय आहे? क्यू आहे. ठीक आहे नाही? आता ह्याचं निगेशन काय असतं? रूल ऑफ निगेशन. निगेशन ऑफ, हे पी इम्प्लाइज क्यू आहे. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय येईल? आताच पाहिलं आपण, पी अँड निगेशन क्यू, हा रूल आहे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यूचा. आता मला सांगा, आता ह्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं. पी म्हणजे हे इथून इथपर्यंत. इट इज रेनिंग बट किंवा अँड बट. निगेशन क्यू काय आहे? वी विल नॉट गो. आता बघा, इथं दोन स्टेटमेंट आल्या. अँड आहे, नॉट गो. अँडच्या ठिकाणी काय होईल? और नॉट प्ले फुटबॉल. नॉट प्ले फुटबॉल, ह्या पद्धतीनं ह्याच येईल. हे त्याच्यानंतर बघा, आता क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन काय सांगतो मला सांगा? ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. ऑल हे कशी आहे? आता मला सांगा, ऑलच्या ठिकाणी काय घ्यायचं? सम. नॅचरल नंबर्स आर नॉट घ्यायचं अप्रोप्रिएट ठिकाणी. होल नंबर्स, हे होईल ह्याचं निगेशन. ऑलच्या ठिकाणी काय आलं? सम आलं. त्याच्यानंतर आता बघा, हे क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे. आता फॉर ऑल आहे. फॉर ऑलच्या ठिकाणी सांगितलं होतं तुम्हाला, देअर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन, म्हणजे एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4, असं येईल सेंटेन्स. हे काय झालं? ह्याचं निगेशन.
आता बघा लास्ट क्वेश्चन ह्याच्यातला, देअर एक्झिस्ट आहे. देअर एक्झिस्ट आहे तर काय येईल देअर एक्झिस्टच्या ठिकाणी? फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स मायनस 17 लेस दॅन आहे, ग्रेटर दॅन और इक्वल टू 20. हेच काय होईल? निगेशन येईल. आता त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आपला राहिला. लास्ट क्वेश्चन काय आहे बघा, राईट कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आता बघा आपल्याला अगोदर हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहून घ्या. हे इफ डॅश डॅश देन असं आलंय. म्हणजे ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय असेल? पी इम्प्लाइज क्यू आहे. आता मला सांगा कॉन्व्हर्स आणि कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर कॉन्व्हर्स काय असतो आपण पाहिले. कॉन्व्हर्स, ह्याचा कॉन्व्हर्स काढायचा आहे आपल्याला. कॉन्व्हर्स कसा असतो? पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्याचं काय असेल? कॉन्व्हर्स कसा असतो? क्यू इम्प्लाइज पी होतो. कॉन्व्हर्स म्हणजे अपोजिट. क्यू पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स करा. क्यू इम्प्लाइज काय होईल? पी होईल. तर आता इकडून घ्या, म्हणजे ह्याला शब्दामध्ये लिहा. ह्याचं काय होईल मग? इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन, इफच्या ठिकाणी देन, देनच्या ठिकाणी इफ आलं, देन एक्स लेस दॅन वाय. हे काय झालं? कॉन्व्हर्स झाला. त्याच्यानंतर आता इनव्हर्स. इनव्हर्स, इनव्हर्स काय होईल? उलट्या दिशेनं निगेशन लावा. निगेशन पी, सॉरी उलट्या दिशेने निगेशन. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. ह्याला काय म्हणायचं? इनव्हर्स. दोन्ही साईडचा ज्यावेळेस इम्प्लाइजचं इनव्हर्स घेतलं तर त्याला काय म्हणायचं? इनव्हर्स ऑफ द इनव्हर्स म्हणतो आपण त्याला. तर आता ह्याला शब्दात लिहा. काय होईल? निगेशन पी म्हणजे काय होईल? निगेशन पी. ह्याचं निगेशन घ्या. इफ ह्याचं निगेशन काय होईल? एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू वाय देन इम्प्लाइज एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. हे झालं त्याचं काय झालं? इनव्हर्स. आता काय काढायचं आपल्याला? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढायचंय. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता मला सांगा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कधी असतं? तर ह्याला आपण निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी ला काय म्हणायचं? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणायचं. मग कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येईल? ह्याचं निगेशन क्यू म्हणजे इकडचं. इफ एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन और इक्वल टू वाय स्क्वेअर देन एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू वाय. हे काय झालं? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह झालं. तर पहिला क्वेश्चन झाला. सेकंड क्वेश्चन बघा. आता क्वेश्चन नंबर सेकंड ह्याच्यातला. तर क्वेश्चन नंबर काय आहे बघा सेकंड. If the woman in it is literate, a family becomes literate if the woman in it is literate. आता if च्या नंतर जो आलंय ते पी आहे आणि त्याच्यानंतरचा हा क्यू आहे. तर काय होईल मग? पी इम्प्लाइज क्यू असं असेल, हे का नाही? आता ह्याचं कॉन्व्हर्स सांगा. कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हा क्यू आहे, हा पी आहे. सांगा मग कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय होईल? क्यू इम्प्लाइज पी. क्यू इम्प्लाइज पी म्हणजे क्यू इथं आहे. इफ अ फॅमिली
become literate then the women in it is literate असं आलं. त्याच्यानंतर इनवर्स काय होईल? इनवर्स काय असेल सांगा? इनवर्स मध्ये काय होईल? निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. निगेशन पी काय आहे सांगा? हे पी आहे. म्हणजे इफ दी वुमेन इन इट is not literate then a family does not becomes literate. Family does not become literate. हे येईल ह्याचं सेंटेन्स. त्याच्यानंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असेल ह्याचं? कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसं असतं? निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. निगेशन क्यू इथं बघा. निगेशन क्यू काय होईल? इफ अ फॅमिली does not becomes literate then the woman in it is not literate. हे झालं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ह्या पद्धतीनं सर्व वाक्य करायचे. आता ह्याच्यामध्ये बघा थर्ड सेंटेन्स बघा. थर्ड सेंटेन्स मध्ये काय आहे? इफ सरफेस एरिया, इफ आणि डॅश देन. इफच्या नंतरचा काय असतो? हा पी आहे. देनच्या नंतरचा काय असतो? क्यू आहे. ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय झालं मग? पी इम्प्लाइज क्यू झालं. आता आपल्याला काय लिहायचंय? कॉन्व्हर्स क्यू इम्प्लाइज पी असतं. क्यू इम्प्लाइज पी. तर मी ह्याला शब्दात लिहितो. सांगा. क्यू इम्प्लाइज पी. क्यू अगोदर घ्यायचं, पी नंतर घ्यायचं आणि स्ट्रक्चर तेच. क्यू इम्प्लाइज इफ प्रेशर increases then surface area decreases. झालं. हे काय झालं? हे कॉन्व्हर्स. इनवर्स सांगा. इनवर्स निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू काय होईल? निगेशन पी बघा. निगेशन पी म्हणजे ह्याचं निगेशन लिहायचंय. इफ सरफेस एरिया डज नॉट decreases then pressure does not increases. हे झालं काय? इनवर्स. आता पहा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. याचं आपल्याला काय पाहिजे? कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतं? निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. निगेशन क्यू इथं आहे. इफ प्रेशर
इफ निगेशन लिहायचे, इफ प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस देन surface area does not decreases. हे झालं काय कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता बघा ह्याच्यातला लास्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा, इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. इफ इथं आहे आणि देन इथं आहे. इफच्या पुढचा पी आहे आणि देनच्या नंतरचा काय असतो, क्यू असतो. मग ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, पी इम्प्लाइज क्यू झालं. आता ह्याचं आपल्याला काय लिहायचंय, कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स कसं असतं मग, उलट, क्यू इम्प्लाइज पी. क्यू इथं आहे. if current decreases then voltage increases. है का नाही. त्याच्यानंतर आता दुसरं काय लिहायचं आपल्याला, इनवर्स लिहायचं. इनवर्स. इनवर्स काय असतं, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू असं आहे. निगेशन पी बघा, ह्याचं निगेशन लिहायचं म्हणजे इफला इफ व्होल्टेज डज नॉट इन्क्रीजेस देन current does not decreases. एकदम करेक्ट. आता मला सांगा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय होईल, कोणता आहे आता, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी असं आहे. आता निगेशन क्यू काय असेल, निगेशन क्यू काय, निगेशन क्यू म्हणजे इथं आहे बघा, इफ करंट डज नॉट डिक्रीजेस देन voltage does not increases. हे झालं काय कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता हे आपले टोटल एक्झरसाइज 1.3 संपली. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स.